हाय फ्रेंड्स, मुक्ता जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये 26 एप्रिल 2026 या दिवशी दोन बॅचमध्ये शिपाईचे पेपर झाले, बॅच 1 आणि बॅच 2. परंतु त्यामध्ये कल्याणमध्ये एक सेंटर आहे पहा, त्या सेंटरचं नावसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि जे कोणी त्या सेंटरवर होते बॅच 1ला त्यांनी मला कमेंट करून व्हिडिओच्या खाली आवर्जून सांगा की खरोखर असं झालेलं आहे का ते, की 26 तारखेलाच मला हे कळलं. म्हणजे माझ्या कानावर ह्या गोष्टी आल्या होत्या की कल्याण सेंटरवर काय झालं की शिपाईचा बॅच 2चा जो पेपर होता तो बॅच 1ला देण्यात आलेला होता. आणि मग त्यामुळं झालं काय की बॅच 2चा पेपर जर बॅच 1ला मिळाला तर बॅच 1मध्ये जे विद्यार्थी होते त्यांचे काही फ्रेंड्स असतात ज्यांचे बॅच 2ला सुद्धा पेपर असेल, तर तो बॅच फर्स्टचा पेपर त्या मुलांपर्यंत डेफिनेटली पोहोचलेला असू शकतो. कारण साहजिकच आहे की मुलं काय विचार करतात बॅच 2चे, की बॅच 1चा झालेला पेपर जर आपल्याला भेटला तर नेमके प्रश्न कसे येत आहेत ते आपल्याला कळेल. त्यामुळं ते होतंच, सर्क्युलेट होतोच. आणि एकदा पेपर झाल्यानंतर मुलांकडे तो पेपर गेल्यानंतर तो पेपर व्हॉट्सअपला पाठवला काय तर त्याच्यावर कोणाचंही नियंत्रण नसतं. ऑलरेडी तो आऊट झालेलाच पेपर असतो. त्यामुळं कल्याणच्या एका त्या सेंटरचं नावही मी तुम्हाला सांगतो. बॅच 2चा पेपर बॅच 1ला दिल्यामुळं बॅच 2चा पेपर आधीच लीक झाला असं आपण म्हणू शकतो. तर माझी माननीय उच्च न्यायालयाला विनंती आहे की खरोखर मी आता ते सेंटरचं नाव वगैरे सांगेल, तर त्या सेंटरची तुम्ही स्वतः इन्क्वायरी करा आणि योग्य तो निर्णय घ्या. खरोखर जर बॅच 2चा पेपर बॅच 1ला देण्यात आलेला असेल तर ते खूप चुकीचं आहे. आणि हे काही मुद्दामून झालेलं नाही किंवा कोणी पेपर फोडलेला नाही आहे. तिथले जे कोणी अधिकारी असतील त्यांच्याकडून नजर चुकीनं किंवा त्यांच्या लक्षात आलं नसेल की हा बॅच 2चा पेपर आहे, आपण बॅच 1ला देत आहोत. कारण पेपरच्या जो पहिलं पान असतं त्याच्यावर ॲक्च्युली त्यांनी द्यायला पाहिजे होतं की बॅच 1, बॅच 2 असा उल्लेख करायला पाहिजे होता. पण आपण जर दोन्ही पेपर पाहिले तर त्याच्यावर कुठेही बॅच 1, बॅच 2 किंवा फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट असा कुठेही उल्लेख केलेला नाही. त्यामुळं तो गोंधळ झालेला असू शकतो. परंतु मला 26 तारखेलाच एका विद्यार्थ्यांनी बॅच 1चा पेपर पाठवला. ठाणे सेंटरवरचा तो विद्यार्थी होता. आणि मग तो पेपर त्याने मला 4:15ला पाठवला आणि नंतर मला फोन करून सांगितलं की सर, माझा एक मित्र एक कल्याण सेंटरला होता. त्याला दुसराच पेपर आला होता बॅच 1ला. म्हणजे बॅच 1च्या पेपरमध्ये गणित, अ, त्याच्यानंतर तुमचं मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता हे काहीच नव्हतं. परंतु कल्याणच्या त्या सेंटरवरच्या मुलांना गणित, बुद्धिमत्ता, मराठी होता. आणि त्यांनी मला सांगितलं की सर, आम्हाला गणित, मराठी, बुद्धिमत्ता नव्हतं, पण त्या बॅच कल्याणला माझ्या मित्राचा पेपर झाला. त्यांना मात्र गणित, बुद्धिमत्ता, मराठी होतं. तो पेपर मी तुम्हाला पाठवू का? म्हटलं पाठव ना बाबा, काही हरकत नाही आहे. पाहूयात काय नेमकं तो पेपर वेगळा का आला होता ते. मला वाटलं तिन्ही याच्या जाहिरात आलेल्या आहेत, मग तिन्हीचे 3 वेगवेगळे पेपर काढले होते की काय? पण ते तसं झालं नव्हतं. तर बॅच 2चा पेपरच बॅच 1ला कल्याणच्या एका सेंटरवर देण्यात आलेला होता. आणि हे मुद्दामून कोणी पेपर फोडलेला नाही. तिथल्या अधिकाऱ्यांच्या ते लक्षात आलं नाही म्हणून हा गोंधळ झालेला आहे. पण त्यामुळं मुलांचं नुकसान होणार आहे, ही वस्तुस्थिती आहे. तर उच्च न्यायालयाला विनंती आहे की त्यांनी अधिकृतरित्या याची चौकशी करावी. नेमकं खरंच असं झालेलं आहे का? झालं असेल तर मग पुढे त्यांना योग्य तो निर्णय घ्यावा लागेल. कारण जर पेपर आधीच बाहेर पडलेला असेल बॅच 2चा, तर मग ते ज्यांच्यापर्यंत तो पेपर पोहोचला असेल ते आउट ऑफच मार्क्स घेणार ना. त्यामुळं याची इन्क्वायरी होणं खूप गरजेचं आहे. तर आता ते कोणतं सेंटर आहे ती माहिती आपण पाहूयात. तर या ठिकाणी पहा, मी ऑलरेडी टेलिग्रामला मेसेज टाकत होतो पहा, की कल्याणच्या सेंटरवर 3:30 ते 4 या वेळेत ज्यांचा पेपर होता त्यांची कार्बन OMR शीट मला पाठवा. त्याच्यावर व्हॉट्सअप नंबर पण मी दिलेला होता. आणि हे ते सेंटर आहे पहा. आणि त्याचं कारण हेच आहे की मला हे पहिल्या दिवसापासूनच ह्या गोष्टी कळल्या होत्या. पण मी आत्तापर्यंत थांबलो होतो का तर नक्की खरं काय झालं हे माहिती नव्हतं. तर न्यायालयाने याची खरोखर चौकशी करावी. तर इथे पहा, रिपोर्टिंग टाईम म्हणजे 2:30चा होता. एका विद्यार्थ्यांनी मला हॉल तिकीटच पाठवले ज्याने हा पेपर दिला होता त्यांनी. आणि 30 मिनिटाचा ड्युरेशन, 3:30 ते 4. आणि सेंटरचं नाव पहा, कोणत्या सेंटरवर हा गोंधळ झालेला आहे असं मुलांचं मत आहे. द कल्याण होलसेल मर्चंट्स एज्युकेशन सोसायटीज, लक्ष्मण देवराम सोनवणे कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, कल्याण, ऑपोजिट फायर स्टेशन नियर दुर्गाडी किल्ला, कल्याण.
हे ते सेंटर आहे. या सेंटरवर सेकंड शिफ्टचा पेपर फर्स्ट शिफ्टलाच किंवा बॅच 2चा पेपर बॅच 1लाच दिला होता आणि काल मी जो व्हिडिओ टाकला होता त्याच्या खालीसुद्धा एका विद्यार्थ्यांनी कमेंट केली होती. तीसुद्धा आपण आता पाहूयात. तर या ठिकाणी पहा, काल मी शिपाईची ॲन्सरची प्रसिद्ध झाली याचा व्हिडिओ टाकला होता. त्याच्या खाली हा NDMSS007 यांनी एक कमेंट केली होती पहा. सर, कल्याणचा लक्ष्मण देवराम सोनवणे कॉलेज कल्याण पश्चिममध्ये पिऊनचा पेपरमध्ये घोळ झाला आहे. सेकंड शिफ्टचा पेपर हा फर्स्ट शिफ्टलाच देण्यात आला आहे. याबद्दल काही बोला. तर अशी एक कमेंट यांनी मला काल व्हिडिओच्या खाली केलेली होती. तर अशा पद्धतीनं जर खरोखर झालेला असेल तर माननीय उच्च न्यायालयाने याची चौकशी करावी आणि योग्य तो निर्णय घ्यावा, ही माननीय उच्च न्यायालयाला हात जोडून विनंती आहे, जेणेकरून यामध्ये मुलांचं नुकसान होणार नाही. कारण सेकंड शिफ्टचा पेपर जर 4 वाजताच बाहेर पडला असेल, कारण 3:30 ते 4 ही वेळ होती परीक्षेची, तर म्हणजे परीक्षेच्या आधीच जर तो पेपर बाहेर मुलांपर्यंत पोहोचला असेल तर डेफिनेटली मुलांचं नुकसान होणार आहे. तर याची योग्य ती दखल माननीय उच्च न्यायालयाने घ्यावी, ही विनंती आहे. तर या व्हिडिओ आणि याच्यामध्ये मी परत सांगतो, कोणी स्वतःहून पेपर फोडलेला नाही किंवा दुसरा काही गोंधळ झालेला नाही आहे. फक्त सेकंड शिफ्टचा पेपर फर्स्ट शिफ्टला देण्यात आलेला आहे, तोही चुकीनं त्यांच्याकडून झालेला आहे. त्यांनी पण काही असा हेतुपुरस्सर असा पेपर दिलेला नाही, पण ती त्यांची चूक मुलांना महागात पडणार आहे, मुलांचं नुकसान होणार आहे त्यामुळे. तर याची योग्य ती खबरदारी, योग्य ती दखल माननीय उच्च न्यायालयानं घ्यावी, अशी उच्च न्यायालयाला विनंती आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.